पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात माझा काहीच संबंध नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. जिजाई नावाचा बंगला माझा नाही तर पार्थ पवारांचा. अजित पवारांकडून बंगल्याबाबत स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी हा त्यांचा अधिकार, पण प्रकरणाची सत्यता पडताळावी. चौकशीच्या आदेशानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. अधिकची माहिती घेऊन चर्चा करतो. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याची सूत्रांची माहिती. शीतल तेजवानी विरोधात कोरेगाव पोलिसात तक्रार दाखल करणार. झी24 तासच्या बातमीनं प्रशासनात भूकंप. नोंदणी महानिरीक्षकांकडून जमीन व्यवहाराच्या सर्व फाईल्स तपासल्या जाणार. चौकशी आदेशावर झी24 तासनं दाखवलेल्या बातमीचा उल्लेख. जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक. 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार. नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी24 तासला माहिती. पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी झी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग. हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई. मराठी अमराठीवरून आपल्यात भांडणं लावतात, मात्र यांची मुलं जमिनी लाटतात. जमीन गैरव्यवहारावर उद्धव ठाकरेंची पार्थ पवारांवर टीका. फक्त चौकशी नाही, ठोस कारवाई व्हायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांची मागणी. आर्थिक गुन्हे शाखा ईडीकडे तक्रार करणार असल्याची ही माहिती. कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. शेतकरी नेते राजू शेट्टींची मागणी. तर झी24 तासच्या बातमीदारीचंही कौतुक.